हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्यात नांदगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे। ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन देत ग्रामपंचायतीच्या कामांची तात्काळ चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार नांदगाव ग्रामपंचायतीत विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप आहे। यापूर्वीही पुराव्यांसह तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र अद्याप कोणतीही ठोस चौकशी किंवा कार्यवाही झालेली नाहीये। त्यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा निवेदन सादर करत ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांच्यावर कायदेशीर कार्यवाहीची मागणी केली आहे। तसेच लवकरात लवकर चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय। TV24 मराठीसाठी राजू मगर, मुख्य संपादक, हिंगोली। औंढा नागनाथ तालुक्यामधील नंदगाव येथे ग्रामपंचायतचा मोठा भ्रष्टाचार आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण येथील काही ग्रामस्थांनी मोठा आरोप करण्यात आला, इथं आलेला निधी हा पूर्ण अपव्यय झालेला आहे। माझ्यासोबत काही ग्रामस्थ आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत। काय म्हणणं आहे तुमचं? कारण तुम्ही येणाऱ्या 15 तारखेला निवेदनाद्वारे उपोषणाला बसणार आहात। काय झालं, काय घडलं असं गावामध्ये? आमच्या गावात 5 वर्षात भरपूर निधी आलेला आहे, पण आतापर्यंत कुठंच काम करण्यात आलेले नाहीत। 8 लाखाचा अंदाजे बजेट आलेलं आहे आपल्या स्मशानभूमीसाठी। 2,19,000 रुपये परस्पर कागदपत्री कामं दाखवून उचलण्यात आलेले। मी ग्रामपंचायत अधिकाऱ्याला प्रश्न विचारले असता तो म्हणे 8 लाखाचं बजेट आपल्या स्मशानभूमीत आलेलं नाही, आणि ते उत्तर द्यायला ते की कारण की ग्रामपंचायतच्या ऑपरेटरच्या चुकीमुळं की हे टाकण्यात आलेलं आहे। आणि त्याच्यानंतर मी समाज कल्याणकडून 13 लाखाचं पाणी फिल्टर आलेलं आहे दलित वस्तीसाठी। 3 वर्ष झाले, आत्तापर्यंत त्याला कुलूपच आहे, ना कोणती सुविधा आहे तिच्यात, ना काहीच नाही। त्याच्यानंतर आपल्या गावाला घंटा गाडी आलेली आहे, आणि ती कमीत कमी 3 वर्ष झाले एका जागीच आहे, आणि कुठं फिरली नाही, काहीच नाही, धुळखंडात पडलेली आहे। त्याच्यानंतर जल जीवन योजनेमधले कामं झालेले आहेत, पण अपुरी नाही झालेले आहेत, ना टाकी नाही, कुठं काहीच नाही। आणि त्याच्यानंतर 1,04,000ची मोटर घेतलेली आहे, पण ती आतापर्यंत ग्रामपंचायतला पण नाही ती, आणि कुठंच नाही बसवलेली। आणि त्याच्यानंतर 1,37,000चे वायर घेतलेले आहेत 2022 याच्यात। आणि मेरी पंचायत ॲपद्वारे माहिती बघितली असता भरपूर कामं दाखवण्यात आलेले आहे, आणि कागदपत्रे कामं दाखवून सन्या बिलं उचलण्यात आलेले। त्याच्यानंतर सरपंचाच्या सासऱ्याच्या नावानं 80,000 रुपये मजुरी म्हणून दाखवण्यात आलेले, आणि तो माणूस खरंच म्हणजे 70 वर्षाचं वय आहे त्यांचं, आणि मजुरी दाखवून सन्या त्यांच्या नावानं 80,000 रुपये उचलण्यात आलेले आहे। असा पण एक तुमचा प्रश्न आहे की सरपंच गावामध्ये नाही राहतात, काय सांगसाल याच्याबद्दल? तर आमच्या गावात सरपंच मंठ्याला राहतील, आणि कधीमध्ये जर याची गरज जर पडली आपल्याला तर 15 दिवसाला 20 दिवसाला ते गावात येतील। आणि त्याच्यानंतर त्याला प्रश्न विचारले असता तर मी गावातच येतो म्हणते।